नमस्कार. आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने 2 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत स्टेशन रोडवरील KATP ग्राउंड या ठिकाणी रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे रोटरी ट्रेड फेअरचे 24वे वर्ष असून इचलकरंजीकरांच्या पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन यंदाही दिमागात साकारणार आहे, अशी माहिती रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन मनीष मुनोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. ट्रेड फेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमासाठी वापरली जाते. त्यातून गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर बेंचेस, स्वच्छतागृह, डोळ्याचे मोफत ऑपरेशन, विविध वक्त्यांची व्याख्याने, ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन, विविध वैद्यकीय तपासणीद्वारे गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिर व अन्य उपक्रम हाती घेतले जातात. यंदाच्या रोटरी ट्रेड फेअरमध्ये लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल, आर्टिफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, मोबाईल, दुचाकी, गारमेंट मशिनरी, वॉटर प्युरिफाय आदीचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत. खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत. तसेच मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम, मुलांसाठी मिनी SL वर्ल्ड असणार आहेत. स्टेज शो, कराओके, गाणी, मिमिक्रीच्या कार्यक्रमासह आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉच्या माध्यमातून लयलूट असे खास वैशिष्ट्य आहेत. आर न्यूजसाठी राहुल रत्नपरके, हिंगणगाव, कुंभोज. या उद्देशानं आता एक पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये पहिला आमचा जो प्रोजेक्ट आहे हा साधारणपणे परमपूज्य श्री आदर्श काळसिद्धेश्वर स्वामीजींचं आध्यात्मिक प्रवचन आहे. विदुर नीती या विषयावर, म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता जे हे आहे त्यामध्ये त्याचं ते मोलाचं मार्गदर्शन होणार आहे. तर 3 दिवस हे प्रवचन हे रोटरीच्या ग्राउंडवरती नाट्यमेळ्यामध्ये होणार आहे. तर त्याही यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करायचं आहे. खरेदी करण्यासाठी तर त्या रोटरी ट्रेड फेअरचंही 2, 3, 4, 5, 6 ते 4 जानेवारीला हा होणार आहे प्रोजेक्ट. तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि मोफत प्लॅस्टिक सर्जरी ही समाजाला ज्याची खरी गरज आहे ते अगदी मोठमोठे डॉक्टर्स अगदी म्हणजे ज्या आपल्याकडे हे होत नाहीत असे बरेचसे क्रिटिकल ऑपरेशन्स हे आपण दरवर्षी करतो. गेली 24 वर्षे आपण ते योजना राबवतोय. तर त्याचंही मोठ्या प्रमाणात आपण कोल्हापूर रोटरी क्लब आणि इचलकरंजी रोटरी क्लब मिळून कोल्हापूरला आपण तो प्रोजेक्ट केला आहे. तर त्याचे सगळे डिटेल्स आमचे प्रोजेक्ट चेअरमन मनीष मुनोत आपल्याला सर्व देतील. तर मी त्यांना विनंती करतो की डिटेल त्यांना द्या. पहिल्यांदा ट्रेड फेअर घेऊया आपण. ट्रेड फेअर आपलं 2 ते 6 जानेवारी KATP ओव्हरऑल ट्रेड फेअरचं स्टँडर्ड थोडंसं अपग्रेडेड व्हावं या दृष्टीने पहिल्या दिवशीपासून प्रयत्न केले आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की आत्तापर्यंत त्याला फार चांगला रिस्पॉन्स ओव्हरऑल सगळीकडनंच मिळतो. तर अजून आपल्याकडे तसे बघायला गेले तर 26-27 दिवस आहे, पण 50% स्टॉल आमचे बुक झाले ही आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या वर्षी आम्ही थोडंसं कलेक्टिव्हली चांगल्या चॉईसचे जे स्टॉल्स आहेत जेणेकरून इचलकरंजीकरांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, युनिक प्रोडक्ट बघायला मिळाले असा उद्देश ठेवून स्टॉलची मांडणी आणि स्टॉलची व्यवहार्यता या दोन्ही गोष्टी यामध्ये आपण ठेवलेली. यावर्षी अम्युजमेंट पार्क सुद्धा आपण थोडंसं मोठे केले जेणेकरून एंटरटेनमेंट मुलांची जास्तीत जास्त व्हावी आणि